पोर्टलमधून एवढ्या सगळ्या डिग्री घेतलेले उमेदवार आज बाद होताना आपल्याला दिसत आहे. त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन मी आज डिस्क्लोज करते, कारण आता पर्याय राहिलेला नाही आहे. हे लक्षात घ्या. सध्या जरी शालेय शिक्षण विभाग ते अलाऊ करत असलं तरीसुद्धा ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशनची पण त्या विषयातली डिग्री आहे, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनची पण दोन्ही विषयातली डिग्री आहे, त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं हे गरजेचं होतं. परंतु ते काही केलं गेलेलं नाही आहे आणि त्या उमेदवारांची फरफट आहे ती आजही चालू आहे. आणि कमीत कमी 25च्या शिक्षक भरतीमध्ये टेट 2025मध्ये तरी त्यांना याच्यामध्ये न्याय मिळेल अशी त्यांची आशा आहे, अपेक्षा आहे आणि त्यासाठी त्यांनी शिवयुनिटी फाउंडेशनशी संपर्क साधलेला आहे. मित्रांनो, एखाद्याचं शिक्षण किती झालेलं असावं तुम्हाला काय वाटतं? त्यांनी डबल ग्रॅज्युएशन केलं असेल, डबल पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, BEd केलं असेल, DEd केलं असेल, MAd केलं असेल, सेट केलं असेल, नेट केलं असेल, PhD केली असेल, अजून काय कोणतं असेल, जर्नलिझम असेल, लॉ असेल, अजूनही बऱ्याच डिग्र्या असू शकतात राईट. परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉक बसेल की इतक्या सगळ्या डिग्र्या घेऊनसुद्धा शिक्षक भरतीमध्ये मात्र या उमेदवाराच्या हाती मात्र घोर निराशा आलेली आहे. आणि हा जो संघर्ष आहे 2017चा आहे, 2022च्या शिक्षक भरतीचा आहे आणि कदाचित यांना भीती आहे की 2025मध्ये सुद्धा इतक्या डिग्र्यावर डिग्र्या घेऊनसुद्धा आता मात्र मी या पोर्टलच्या व्यवस्थेतून बाहेर फेकलो तर जाणार नाही ना. आणि याचसाठी त्यांनी शिवयुनिटी फाउंडेशनशी संपर्क साधलेला आहे. आणि म्हणून हे वास्तव आहे, धगधगीत वास्तव आहे. जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये कितीतरी RTI, कितीतरी पत्रव्यवहार मंत्रालय, आयुक्त कार्यालयामध्ये या उमेदवाराने केलेला आहे, परंतु हातामध्ये मात्र भोपळा मिळालेला आहे. आणि कोणत्याही पत्राला रिप्लाय तर सोडाच परंतु एज्युकेशन क्वालिफिकेशन असतानासुद्धा त्यांना डावललं गेलेलं आहे. असं झालं तर काय? कारण हा जरी प्रश्न एका उमेदवाराचा असला तरीसुद्धा मित्रांनो, आपणही शिकत शिकत बऱ्याचशा डिग्र्या घेऊन जातो आणि आपल्याला वाटतं कधी ना कधी पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल. परंतु ज्यांनी सध्या ऑलरेडी डिग्र्या घेतलेल्या आहेत त्यांचं काय? किती डिग्रीवर डिग्री घेऊनसुद्धा आता त्यांच्या काहीच हाताला येत नाही आहे, तर मात्र घोर निराशा होते. आणि अशा उमेदवारांना मात्र आता जगावं की मरावं असा प्रश्न पडतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाच, कारण कसं आहे की आपण शिक्षण शिकत असताना मात्र नोकरीचं विसरून जातो आणि हे करत असताना आपण आपल्याला भान राहत नाही, परंतु याच्यामध्ये वय वाढत जातं, घरांच्या अपेक्षा वाढत जातात आणि इतकं शिकल्यावरती अगदी शेतामध्ये काम करायला, कंपनीमध्ये काम करायला किंवा बाकीचं दुसरं स्किल्ड वर्कर म्हणून काम करायला लाज वाटते. आणि त्या लाजेपायी एक दिवस निराश होऊन एखादा उमेदवार कोणतं पाऊल उचलेल हे मला सांगायला नको. सो मित्रांनो, आपण पाहूयात की हे जे उमेदवार आहेत आणि या व्हिडिओमध्ये जे काही पुरावे देण्यात आलेले आहेत ते सर्व पुरावे आहेत आणि त्याशिवाय पुराव्याशिवाय हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर मित्रांनो, आपण पाहूयात की हे अर्जदार आहेत बाळासाहेब विठ्ठल कांगणे. त्याबद्दल बोलून घेऊया. बघा मित्रांनो, यांचं एज्युकेशन आहे BA मराठी स्पेशल आहे, MA मराठी स्पेशल आहे, BA अर्थशास्त्र स्पेशल आहे, MA अर्थशास्त्र स्पेशल आहे आणि BA इतिहास स्पेशल आहे. पाहू शकता आपण हे ग्रॅज्युएशन त्यांनी किती विषयामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता पोस्ट ग्रॅज्युएशनकडे आपण वळूया. MA इतिहास स्पेशल आहे, BEd एज्युकेशन आहे, म्हणजे जे काय आपलं रेग्युलर BEd असतं, बॅचलर इन एज्युकेशन, CTETसुद्धा उत्तीर्ण आहेत, TET उत्तीर्ण आहेत, मराठी नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, त्याच्यामध्ये मराठी विषयामध्ये, अर्थशास्त्रामध्ये सेट परीक्षा आहे, MBA मार्केटिंग ते उत्तीर्ण आहेत, LLBसुद्धा त्यांचं झालेलं आहे. म्हणजे जवळपास यांच्याकडे वरवर पाहता 13 डिग्रीज आहेत. आणि एवढं असूनसुद्धा आजही त्यांना पोर्टलमध्ये न्याय मिळालेला नाही आहे. मित्रांनो, वाचलं त्यांचं जर त्यांचा जो काही संघर्ष जर पाहिला तर मात्र आपल्या अंगावरती काटा येतो की एवढं शिकून फायदा झालाच काय? त्यापेक्षा साधं 12वी डिप्लोमा करून जर एखाद्या कंपनीमध्ये काम केलं असतं तर आतापर्यंत
व्यवस्थित सेटलसुद्धा झालं असतं आणि वरच्या पोस्टवरतीसुद्धा झालं असतं. तर मित्रांनो ॲक्च्युली यांचा विषय काय आहे लक्षात घ्या, की सध्या पवित्र पोर्टलमार्फत जी काही भरती होते त्याच्यामध्ये काही नियम आहेत की ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये स्पेशलायझेशनचा न विचार करता कोणत्याही विषयामध्ये जेव्हा शिक्षक भरतीची रिक्त पद भरलं जातं तेव्हा मात्र पोस्ट ग्रॅज्युएशनचं स्पेशलायझेशन घेतलं जातं. ग्रॅज्युएशनच्या स्पेशलायझेशनकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु असेही उमेदवार असतात की त्यांचं ग्रॅज्युएशनसुद्धा स्पेशल डबल विषयामध्ये असू शकतं. त्यांचा विचार पोर्टलमध्ये व्हायला हवा. 2023च्या भरतीमध्ये तर अशी बरीच रिक्रुटमेंट झालेली आहे. PGचा विषय हा स्पेशल पकडण्यात आलेला आहे. परंतु KVPIच्या ज्या काही परीक्षा असतात त्याचबरोबर नवोदय विद्यालयाच्या परीक्षा असतात, बाकीच्या जेवढ्या काही रिक्रुटमेंट होतात शिक्षक भरती संदर्भात त्या संदर्भात म्हणजे केंद्रातील असतील किंवा बाकी MPSCद्वारे घेण्यात येणारी जी काही परीक्षा असते तंत्रज्ञान विद्यालयावरती इंग्रजी विषयाचे प्राध्यापक किंवा विषयाचे प्राध्यापक जे काही घेतले जातात बघा त्याच्यावरती सुद्धा हा नियम नसतो. फक्त पोर्टलमध्ये हा नियम आहे की पोस्ट ग्रॅज्युएशनला जर तुमचं स्पेशलायझेशन असेल तर त्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळते. आता ज्यांचं तसं असेल, ज्यांनी त्याचा बेनिफिट घेतला असेल, बेनिफिट घेणार आहेत त्यांच्यासाठी कदाचित हा व्हिडिओ कडवट असू शकतो. आय डू अंडरस्टँड. परंतु नियम काय सांगतो आणि त्याचा पवित्र पोर्टलला विसर कसा पडलेला आहे ते पाहणं गरजेचं आहे. कारण एवढी परीक्षा देऊन सुद्धा जर हाती काहीच येत नसेल तर मात्र अवघड आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांची निवड करत असताना मात्र उमेदवारांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये आहे त्याचबरोबर ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये हे पाहणं गरजेचं आहे. जेव्हा मित्रांनो हे लक्षात घ्या, जेव्हा एकाच विषयाची निवड होते तेव्हा मात्र शालेय शिक्षण विभाग त्याचा विचार करतं. फॉर एक्झाम्पल इंग्रजी विषयाचा प्राध्यापक हवा आहे 9वी 12वीसाठी आपण त्यांना असिस्टंट सहाय्यक शिक्षक म्हणूया, तेव्हा मात्र त्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्रजी या विषयामध्ये पाहिलं जातं. परंतु जर एखाद्या उमेदवाराने इकॉनॉमिक्स विषयामध्ये जरी ग्रॅज्युएशन केलं असेल आणि इंग्रजी विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तरीसुद्धा त्याला इंग्रजी विषयाचा असिस्टंट सहाय्यक शिक्षक म्हणून ग्राह्य धरलं जातं. हे पवित्र पोर्टलचे नियम जाचक आहेत. कारण असे बरेच उमेदवार आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे, मग तिथं त्यांना संधी का मिळायला नको हा या उमेदवारांचा वास्तविक आणि सरळ प्रश्न आहे. यांचा संघर्ष जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला संपणार नाही आहे. सध्या विशेष विनंती केलेली आहे यांनी KVS NVS व इतर राज्यात असा नियम आहे की BA करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा त्याच विषयात असायला हवं तरच त्यांना हा विषय मिळतो. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता, त्यांच्याशी तुम्ही भेटूसुद्धा शकता आणि बोलूसुद्धा शकता. त्याचबरोबर त्यांनी शालेय शिक्षण विभागाकडे कोणता पुरावा केलेला आहे तो पाहूया. ती 15 पेजेसची आपण PDF पाहतोय आणि त्यांनी कंटिन्युअस शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे की शिक्षकांची जी काही पात्रता ठरवणारा GR आहे त्याच्यामध्ये बदल आवश्यक आहेत, परंतु ते बदल ग्राह्य का धरले जात नाहीत. एकच पूर्णकालीन जाहिरात असल्या दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची अट आहे. म्हणजे जर पूर्णवेळ जर असेल तर दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असायला हवी. फॉर एक्झाम्पल जर एकच जागा आहे आणि एखाद्या शिक्षकाला जर दोन्ही विषय शिकवायचे आहेत परंतु पूर्ण आहेत तर तरीसुद्धा पदव्युत्तर पदवी याच्यामध्ये आणि पदवीसुद्धा दोन्ही विषयात असणं गरजेचं आहे. एकाच विषयामध्ये आहे म्हणून तुम्ही तिथं त्यांची नेमणूक करू शकत नाहीत. हे जरा थोडंसं पहा. त्यांचा मोबाईल नंबर, त्यांनी केलेला फॉलोअप हे सगळं मित्रांनो तुमच्या समोर आहे आणि याच्या संदर्भात जे काही नियम आहेत ते सुद्धा यांनी इथं लावलेले आहेत. त्यामुळे बघा आता याच्यामध्ये गोंधळ कसा झालेला आहे, सध्या इश्यू कुठं आहे आणि हे पोर्टलमधून बाहेर काय ते पाहून घेऊया. सध्या जे काही हे काही नियम दिलेले आहेत पोर्टल भरती संदर्भातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात आल्यास 2 विषयासाठी एक पूर्णकालीन जर पदाची जाहिरात आल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे. हे लक्षणं आपण यांच्यासाठी फॉलोअप घेऊयाच कारण हे जे सध्या चालू आहे त्याच्यामध्ये चालू भरतीमध्ये जे काही पहिले जे नियम आहेत ते दुबारा येऊ नयेत हा सुद्धा तितकाच गरजेचा आहे. आता पहा की हा अजून त्याच्यामध्ये एक मोठा सरप्राइझिंग आहे आपल्यासाठी, तो म्हणजे 13-10चा GR. म्हणजे तो सुद्धा किती कशा पद्धतीने तो पुढे मॅन्युप्युलेट केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच मित्रांनो गरज आहे अशा उमेदवारांच्या पाठीशी राहायची ज्यांना खरंच आपल्या मदतीची हाक हवी आहे.
आज जर एका उमेदवाराने एवढ्या डिग्रीवरती डिग्री घेतली असेल आणि तरीही त्याला नोकरी लागत नसेल, तर मला सांगा त्याने करायचं काय? म्हणजे रिअली स्पीचलेस, सगळे स्पीचलेस आहेत. आणि मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं या उमेदवाराने काय करायला हवं? त्याची जी भूमिका आहे ती योग्य आहे का? आणि तुम्ही त्याचं कसं समर्थन करता? शालेय शिक्षण विभागाशी आपण या विषयावरती लढूच, परंतु तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जर सांगितलं तर थोडंसं बरं पडेल. कारण तुमचं शेवटी कौल जनमताचा सुद्धा तितकाच मॅटर करतो. चला तर मित्रांनो, लवकरच भेटूया अशाच एका संघर्षभरी व्यथासोबत. आणि यांना न्याय मिळण्यासाठी शिवनिटी फाउंडेशन कटिबद्ध आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. तुमचाही असा एखादा प्रश्न असेल तर मला मेल करा. balusha.sb@gmail.com हा माझा मेल ID आहे. शिक्षकाच्या सन्मानासाठी आणि शिक्षकाच्या हक्कासाठी लढत असताना तुमचीच ही ब्लेसिंग्स आहेत, ते एनर्जी देतात आणि आपण अशा उमेदवारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. गॉड ब्लेस यू. स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.